नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहेत चांदोबास पत्र, पाठ क्रमांक 8, वर्ग 6वी, विषय मराठी. या पाठावरील संपूर्ण स्वाध्याय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवणार आहोत. तर चला मग पाहूया चांदोबास पत्र या पाठावरील प्रश्न उत्तरे. प्रश्न क्रमांक पहिला आहे कोण ते लिहा. त्यामधलं अ आहे आनंदाने डोलू लागणारी. याचं उत्तर आहे राणे वने. 2 नंबर आहे पत्रात उल्लेख असलेले अंतराळवीर. या चांदोबास पत्र या पाठामध्ये कोणत्या 2 अंतराळवीरांचं नाव घेतलेलं आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. याचं उत्तर आहे नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑड्रिन. अशा प्रकारचे 2 नावं आहेत. त्यानंतर आहे ई नंबर चंद्रावर जाण्यासाठी वाहन असं विचारलेलं आहे. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो अपोलो यान. कोणतं यान आहे? त्याचं उत्तर आहे अपोलो यान. त्यानंतर आहे ई नंबर पत्र लिहिणारी. पत्र लिहिणारी कोण होती? ही चांदोमामाची भाची. काय नाव होतं तिचं? वंदना. अशा प्रकारे तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे. ई नंबरचं उत्तर राहील वंदना. मित्रांनो, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 2, आकृती पूर्ण करा. आपल्याला काय विचारलेलं आहे? अपोलो यानातून चंद्रावर गेलेले कोण होते गेलेले? जे याच्या आधीच आपण याचं उत्तर लिहिलेलं आहे बघा. एक नील आर्मस्ट्रॉंग आणि दुसरे होते एडविन ऑड्रिन. अशा प्रकारे तुम्हाला 2 नावं त्यांची लिहायची आहे. हे इथं मी तुम्हाला त्यांचे फोटोसुद्धा दाखवलेले आहेत. असे ते व्यक्ती दिसत होते. सेम असेच म्हणजे त्यांचेच फोटो आहेत हे, आणि त्याखाली त्यांचे नावं आहेत. हे नावं तुम्हाला पाठ करायची आहे. चंद्रावर जाणारा पहिला व्यक्ती आहे हा नील आर्मस्ट्रॉंग, बरं का. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 3. काय आहे प्रश्न क्रमांक 3? 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. अ नंबर आहे चांदोमामाचे चांदणे पृथ्वीवर पडल्यावर काय घडते? असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. याचं उत्तर आहे मित्रांनो चांदोमामाचे चांदणे पृथ्वीवर पडल्यावर नद्या, नाले, सरोवरे खळखळू लागतात. राने वने आनंदाने डोलू लागतात. सृष्टी सुंदर व प्रसन्न दिसते. अशा प्रकारे याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. मित्रांनो, जर आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे मुलांना चांदोमामाचे आकर्षण का वाटते? याचं उत्तर आहे मित्रांनो चांदोमामा सुंदर, शांत आणि मोहक दिसतो. त्यांच्या चांदण्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण होते, म्हणून मुलांना चांदोमामाचे आकर्षण वाटते. अशा प्रकारे तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक ई. चांदोमामाला आनंद का झाला असेल? असा प्रश्न इथे विचारलेला आहे. याचं उत्तर आहे अपोलो यानातून नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑड्रिन चंद्रावर आले. त्यांनी चंद्राची माहिती घेतली आणि पृथ्वीवरील लोकांना दिली. त्यामुळे चांदोमामाला आनंद झाला असेल. अशा प्रकारे इथे याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. योग्य उत्तरापुढे बरोबर अशी खूण करा. म्हणजे जे बरोबर आहे त्याच्यासमोर तुम्हाला काय करायचं आहे? राईटची अशी खूण करायची आहे. 1 नंबर आहे नद्या, नाले, सरोवर उल्हासाने केव्हा खळखळू लागतात? यामध्ये आपल्याला पर्याय दिलेले आहेत. अ नंबर चंद्राचे रूप मोहक असते तेव्हा, सारी सृष्टी शोभायमान होते तेव्हा, राणेवणे आनंदाने डोलू लागतात तेव्हा, आणि ई नंबरला आहे पौर्णिमाचे चांदणे चंद्रावर पडते तेव्हा. याचं उत्तर आहे मित्रांनो शेवटचं बघा, पौर्णिमेचे चांदणे पृथ्वीवर पडते तेव्हा. असं तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 4 मधलंच काय आहे? 2 नंबरचा आहे बघा. चांदोमामाला केव्हा आनंद झाला असेल? असा प्रश्न विचारलेला आहे. याचा पर्याय आहे अ नंबर अपोलो यान चंद्रावर गेल्यावर. आ नंबरचा आहे बघा, अंतराळवीर चंद्रावरून बोलवले ऐकल्यानंतर. त्यानंतर आहे ई नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑस्ट्रिन चंद्रावर गेल्यावर. आणि त्यानंतर आहे अंतराळवीरांना आनंद झाल्यावर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नंबर आहे बघा, नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑड्रिन चंद्रावर गेल्यावर चांदोमामाला सर्वात जास्त आनंद झाला असेल. असं याचं उत्तर आपल्याला इथे लिहायचं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि मी सांगितलेला प्रश्न उत्तरे तुम्हाला समजली असेल
तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुमच्या काही अडचणी असतील तर ते तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचे आहेत आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे. थँक्यू. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.